सोलापूर शहरातील गजबजलेल्या एम्प्लॉयमेंट चौक परिसरात शुक्रवारी रात्री अचानक ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना घडली। भर उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि वादळी वातावरणामुळे ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे। रात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रान्सफॉर्मरमधून अचानक मोठ्या आवाजासह ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवत घटनास्थळी मोठी गर्दी केली। अनेकांनी मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरणही केले। या घटनेची माहिती मिळताच महावितरण कर्मचारी शुभम गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळ धाव घेतली। त्यांनी प्रसंगावधान राखत सीज फायरच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही। दरम्यान बुधवार पेठेतील अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी दाखल झाली। अग्निशामक जवान श्रीमाने यांनी सीज फायर मदतीने उरलेली आग पूर्णपणे विझवली। अग्निशामक दल आणि महावितरणच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली। आगीमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, मात्र आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर तांत्रिक तपासणी करून त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला।